ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मित्रांनो, तर या पितृपक्षात या मंत्राचा खूप काही महत्व आहे. पिंपळाच्या झाडाची सेवा करायचं पण खूप काही महत्व आहे. तर पिंपळाच्या झाडाला 15 दिवस रविवार सोडून दररोज पाणी, दूध आणि साखर घालून पूजा करा आणि त्या झाडाखाली तुम्हाला लांबवतीचा दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये काळी तीळ अर्पण करायची आहे. याच्याने आपला पितृदोष, कसलाही प्रखर पितृदोष असला तरी सुद्धा तो नाहीसा होतो. काळी तीळ नक्की अर्पण करावी. दक्षिण दिशेकडे तुम्हाला तोंड करून दिव्याचे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम पितृभ्योय नमः या मंत्राचा जप करावा. म्हणजे घरातील नेगेटिव्ह ऊर्जा आणि पित्रांची सुद्धा शांती होते. पित्रांना संतुष्टी मिळते. कारण पितृदोष नाहीसा झाल्याशिवाय आपल्या कोणत्याही कार्यात यश येत नाही. तर आपल्या प्रत्येक कार्यात यश येण्यासाठी पित्रांची सेवा सर्वात जास्त करा. गाईला पोळी द्या आणि कावळ्याला तर 15 दिवस नक्की पोळी खाऊ घाला. हा उपाय तुम्हाला 15 दिवस नक्की करायचा आहे.